क्लायंट बरोबर त्या आपल्या मॅन बरोबर बसून ते फिगर आउट करणे सांगणे इज अ प्रोसेस. ओके, आता हे झाल्यानंतर वी गो टू द पॉइंट वेअर वी ऍक्च्युअली प्लॅन द टाइम शेड्यूल. सो बेस्ड ऑन दिस डिरेक्टर सांगून मला हे अशा ऑर्डरमध्ये घ्यायचे. कॅमेरामन सांगतो की ओके इथं मला जर का कॅमेरा लावायचा असेल तर मला इथं कॅमेरा लावायसाठी मला अर्धा तास पाहिजे. इकडचं शूट झालं, इथं शूट करायला 1 तास लागेल आणि इकडनं तिकडे सगळा सेटअप हलवायला मला परत अर्धा तास लागेल आणि तिथं जाऊन परत शूट करायला मला पुढे 15 मिनिटं लागतील पुढचा शॉट घ्यायला. दिस इज द टाइम शेड्यूल दॅट वी डू. ओके, सो द टाइम शेड्यूल इज द नेक्स्ट पार्ट. टाइम शेड्युलिंग की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा कुठला शॉट होईल, आम्ही 6 वाजता पोहोचू, 6 वाजता पोहोचल्यानंतर आम्ही पहिल्यांदा हे शॉट घेऊ, 7 वाजता आम्ही ब्रेकफास्ट करू. सो ब्रेकफास्ट ह्या वेळेला तिथं हजर पाहिजे. 7:30 वाजता आम्ही परत शूटिंगला सुरुवात करू, ते आम्ही ह्या पॉइंटला म्हणजे ह्या डिपार्टमेंटचं शूट करायला सुरुवात करू. याचं झालं की त्याच्या पुढच्या अर्ध्या तासासाठी आम्ही तिकडे जाऊ. असे सगळे एलिमेंट्स. सो यू हॅव टू मेक शुअर दॅट यू डू दी टाइम शेड्युलिंग. Once the time scheduling is done, along with our directors and production managers and cameraman, it should go to the client for confirmation. So, the confirmation from client is the most important aspect. Okay? So, unless and until you get a client confirmation की okay, तुम्ही जे सांगता ते schedule, कारण आता match will त्यांनी सांगितलं की आमचं कंपनी चालू होते 8 वाजता, तर आपण म्हणतो की नाही आम्ही 6 वाजता येतो, 6 वाजता तुम्ही बोलवा. तर हे पॉसिबल आहे का नाही ह्याचे सगळे कन्फर्मेशन क्लायंट देतो. सो बेस्ड ऑन दिस जर का क्लायंटने चेंजेस सांगितले तर वी हॅव टू चेंज द शेड्यूल. मग जर का शेड्यूल चेंज झालं म्हणजे परत नाही 6 वाजता नाही तर मग 8 वाजता करायचं. ओके, मग आता 2 तासांनी आपलं शेड्यूल शिफ्ट झालं, म्हणजे 2 तासांनी पुढे कंटिन्यू होणार आहे. 2 तासांनी पुढे जर का कंटिन्यू होणार असेल तर पुढच्या गोष्टीसाठी संध्याकाळ होणार आहे, मग तिथे परत एक्स्ट्रा लाईट्स लागतील. सो जो पार्ट पुढे शिफ्ट होतोय त्या ठिकाणी आपण काय काय लाईट्स लावणार आहोत त्याची ऑर्डर परत द्यावी लागते, किंवा कॅमेरामन बरोबर कन्सल्ट करून की हे लाईट पुरेसे आहेत का अजून घ्यायचंय, तिथे अजून पुढे लागणार आहेत का, तिथे लोक लागणार आहेत का. मग ते जर का शिफ्ट होणार असेल तर मग ते क्लायंटला सांगणे की हे शिफ्ट होतंय तर मग इथं पुढे अजून हे तुमच्याकडनं 15 लोक आम्हाला या ठिकाणी काम करायसाठी लागतील. ओके, सो हे इट्स अ म्युच्युअल थिंग दॅट आफ्टर कन्फर्मेशन फ्रॉम क्लायंट you do the changes in time schedule. After we do the changes in time schedule, we get a confirmation that yes, dear Devika, dear Aditi, as per your time schedule, this time schedule, the revised time schedule looks good and we start with it. Also in this time schedule it's important that what we write the date, the day. ओके, की आम्ही कधी करणार आहोत. आपण जर का चुकून असं ठरवलं की गुरुवारी करायचंय आणि गुरुवारी लाईट नसते तर गुरुवारी पण त्या क्लायंटला ओके, ते क्लायंट म्हणलं की ठीक आहे मी त्या दिवसासाठी 15 जण आणू शकतो. सो क्लायंट ओके म्हणाला, पण त्या दिवशी जर का लाईट गेलेले असतील तर मग आपल्याला पोपट होईल. मग आपल्याला काय करावं लागेल, जनरेटर मागवावं लागेल. मग तो जनरेटरचा खर्च एक्स्ट्रा असतो. मग त्यापेक्षा आपण जर का शुक्रवार शनिवार रविवार ठेवलं तर बेनिफिशियल आहे का. सो टाइम शेड्युलिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. सो ती डेट हे सगळं महत्वाचं मनात डोक्यात घेऊन देन यू हॅव टू डू. वन्स यू गेट द कन्फर्मेशन्स वी गो फॉर ऍक्च्युअल शूट. ओके, लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन. तिथं गेल्यानंतर आपलं काम फक्त एवढंच आहे की आपण जे शेड्यूल बनवलं होतं त्याच्यावरती आपलं लक्ष आहे की नाही. तिथं प्रोडक्शन मॅनेजर असो, जे सगळेजण असतात की ते देर आर स्पेशलाइज्ड पीपल फॉर दिस. ओके, वी आर गोइंग टू बी देअर ॲज प्रोजेक्ट मॅनेजर्स, मेक शुअर दॅट व्हॉट एव्हर वी हॅव प्लॅन्ड इट्स गोइंग इन ऑर्डर ऑर नॉट, इफ नॉट वाय, आणि ते लवकरात लवकर परत ऑर्डर मध्ये कसं आणता येऊ शकतं. ओके, सो यू आर ऑलवेज सपोज टू हॅव अ वर्ड विथ द प्रोडक्शन मॅनेजर की का लेट का होतोय, डिले का होतोय. मग समजा तिथे क्लायंटशी बोलायचंय की अरे आम्ही तुम्हाला हे तयार ठेवायला सांगितलं पण तुमचं तयार नाहीये तर असं होतंय,
तर a message should go directly to the client ki dear sir, we had already mentioned that we require X things at X place, but these things